करा जीता था दिल के लिए. आता तुम्ही फक्त रिॲक्शन बघा आणि मजा करा. हा परमेश्वराचा कार्य असल्यामुळं ज्याचा तो प्रत्येकाने हिरीनं काम करत असतो. भगवान की तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे मजेत असा म्हणजे असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता जाताना आम्ही नित्यरंग. तर मित्रांनो, आज आहे अक्षय तृतीयेचा दिवस. तर या दिवशी निमित्त आपण आलेलो जिथे गावामध्ये. तर या गावामध्ये आपल्याला खूप मोठी आणि भव्य आपल्याला इथं जत्रा बघायला भेटते. त्यात आपल्याला पालखी देखील इथं बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. जसं की आपण एवढ्या पालख्या आणि एवढ्या जत्रा आपण कव्हर केलेल्या आहेत, त्याच्यासारखी त्याच्यामधली एक ही जत्रा आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आताच लाईक करून ठेवा, आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मी तर चाललं जत्रेला आता, तर माझ्यासोबत मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. तर चला बघूयात. तर मित्रांनो बघा, इथं आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी ते जेवण बनवलं जातं आहे आणि हे सगळे आपले इथं लोक मस्तपैकी जेवण बनवतात आणि हे सगळं आपलं जेवणाची सगळी सोय इथं केलेली आहे. सगळं भात वगैरे चालू आहे आणि या साईडला आपल्याला तिथं डाळ वगैरे तर बघायला भेटतं आणि इथं आपल्याला भाजी बघायला भेटते. तर आता विचारूया ना की आजच्या जेवणासाठी किती लोकांनी म्हणजे आजच्या उत्सवासाठी किती यांनी जेवण बनवलं आहे आणि किती किलो वगैरे बनवलेलं आहे. तर आपण चला बघूया. तर दादा, जो आपला उत्सव आहे, जो आपला अक्षय तृतीयेच्या दिवशी असतो, तर या आपल्या उत्सवाबद्दल जरा माहिती द्या आणि आज आपल्या इथं किती लोकांना जेवण बनवलं आहे तर ते देखील सांगा आणि काय काय तुम्ही बनवलं आहे ते पण सांगा. आमच्या जिथे गावामध्ये लक्ष्मीनारायणची प्रतिष्ठापना झालेल्या गेले 63 वर्ष झाली. आजपासून तेव्हापासून हा अक्षय तृतीया उत्सव चालू आहे आणि लक्ष्मीनारायण मंदिर झाल्यापासून, देवाची स्थापना झाल्यापासून आमच्या गावात शांती आहे आणि चांगल्या प्रकारे आमचं म्हात्रे कुटुंब आहे आणि म्हात्रे कुटुंबाची आमची साधारण 150 घरं आहेत, कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या थ्रूने जिथे गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही हा सोहळा पार पाडतो. हा सोहळा दरवर्ष सप्ताह असतो, 5 दिवसाचा सप्ताह असतो आणि 5 दिवस हे आमचं तीर्थप्रसाद चालू असतो. स्त्रींचा उत्सव सोहळा आहे. आम्ही 4,500 ते 5,000 मंडळींना जेवण देतो. अच्छा, तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आज आपला जरा मेनू सांगा. आपण भाजी काय बनवले, भात किती किलो आपण बनवलं म्हणजे किती डेगो आपण उतरवले आहेत हे सगळं सांगा. 20 बॅग 30 किलोच्या 30 किलोच्या 20 बॅग हां आणि 45 डेगी भात भात हां आणि भाजी 80 किलो चवली हां आणि 200 किलो बटाटा 200 किलो बटाटी असा एक आणि डाळ 80 किलो. म्हणजे आपली भाजी एकच एकाच्या दोन एकच भाजी. डाळ वेगळी आणि भाजी वेगळी. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. म्हणजे तर आणि आपण म्हणजे जी लोक आहेत आपले किती लोक मिळून जेवण बनवतात का बाहेरचे लोक जेवण बनवतात का तुम्ही बनवता? आमचं जे कुटुंब आहे लक्ष्मीनारायण मंडळ हां ते आमचं कुटुंब जेवण बनवतो आणि गावकऱ्यांचं सहकार्य असतो आम्हाला. 15 तारखेपासून तर आजपर्यंत ही सर्व मंडळी संध्याकाळी जेवढ्या दिवशी संध्याकाळी रोज जेवण असतो त्या जेवणासाठी ही सर्व मंडळी मोठ्या कष्टाने मेहनतीने जो येईल तो काम, पडेल तो काम, मिळेल ते साहित्य घेऊन प्रत्येकजण धावपळ करत असतो. हा परमेश्वराचा कार्य असल्यामुळं ज्याचा तो प्रत्येकाने हिरीनं काम करत असतो. हे काम करत असताना कोण म्हणणार नाही की मी दमलोय, मी थकलोय.
जे काय असेल ते काम स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे करत असतात. त्याप्रमाणे इथं सांगायला असतात सगळेजण, परंतु हा काम तू कर, तो काम मी करेन असं कोणीही म्हणणार नाही. जे काय वाटायला येईल ते काम ते स्वतः मेहनतीने करत असतात. तर मित्रांनो हे बघा आपली डाल बघा मित्रांनो, फक्त कलर बघा तुम्ही याचा एकदम असं पिवळसर दिसतं, एकदम भारी आपल्याला दिसतं एकदम. तर बघा आपली ही चवली बटाट्याची भाजी तर बघायला भेटते आपल्याला. तर बघा मित्रांनो सगळी मिक्स भाजी असतो भाज्यांची. मिक्स भाजी आहे का? अच्छा. तर मित्रांनो बघा कसले आपल्याला इथं भाजी झालेली आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जत्रेमध्ये. आता जत्रेचा सगळा विषय चालू झाला आहे आणि आपल्यासोबत मामा आहेत आणि दादा वगैरे सगळे आहेत. तर आता सध्या पुरते आपल्या इथं अक्षय मामा आहे. तर अक्षय मामा काय बोलू शकतो या गर्दीमध्ये? एवढा घाम भयंकर गरमी आहे, भयंकर वाट लागली पूर्ण. पण तरी पण गर्दी आहे. पण तरी पण एवढी लोक आवडीने येतात ना. म्हणजे त्यांना ऊन वगैरे काय नाही, त्यांना फक्त जत्रा पाहिजे एकदम होलसेल आपल्याला रेटमध्ये इथे सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतात. तर इथं मस्तपैकी आहे बघ. काय घेतोय? मी गाणी बोलतोय. काय बोलतोस? मी गाणी कुठली जत्रा? जीता था दिल के लिए इकडे असा तो समोर ठेव. तर मित्रांनो इथं बघा आपला असा पूर्ण असा बाजार इथं भरलेला आहे. इथं आपल्या टोप्या वगैरे इथं सगळ्या भेटतात बघायला. इथं काय टोपी बघायची? टोपी कितने का दिया टोपी? 10 का 20 10 का 20 क्या? काढलाच काम 10 का 20 डायरेक्ट लॉस झालं दुकान. 120 काय? ओके इथं बघा मित्रांनो आपले मामा आणि दादा वगैरे सगळे आलेले. ऐकर तर मित्रांनो इथं बघा आपल्याला सगळे पाळणे वगैरे पण इथं बघायला भेटतात. हे आपले मोठे आकाश पाळणे वगैरे असे गोल गोल फिरते हातावर आणि तो बारीक पोरांचा. हे बसता का याच्यामध्ये? हे विचारू तर मित्रांनो आता या राईडमध्ये बसायला ट्राय करणार आहोत. तर बघू आता आपल्याला बसायला भेटते का नाही. चला आता इधर अभी डायरेक्ट जीने मारने का क्या अभी सवाल है क्या? इधर डॉन बेटा है, कैसा पूछले एक बार. त्याला बोल एक राईड भेटेल का? फक्त एक राईड. हाँ इसका इच्छा, इसका बर्थडे आज. इसका बर्थडे. हाँ तो ये जाएगा. जा सकते हैं क्या? एक जम. मित्रांनो क्राऊड बघा, फक्त क्राऊड आपल्याला एक म्हणजे असं एक नग वरची पण जागा न चालायला, म्हणजे एवढा क्राऊड आहे. आणि जेमतेम आता 5:30 वाजले, थोडासा ऊन खाली झाला आहे म्हणून एवढं आपल्याला तर गर्दी बघायला भेटते. तर बघा आता पुढं आपण कसं जाऊ. आता हळूहळू करून थोडं सरकत जायला लागेल. भांडणं झाली. ते चल एक स्टेप मारून नको. पैसा वसूलला होता मित्रांनो एवढ्या गर्दीमध्ये. चलो गाइस, आज मैं आपको भोंगे का आवाज दिखाता हुआ मेरे स्टाइल में. नाही परत. हेलो गाइस, मैं आज आपको भोंगे का आवाज दिखाता हूँ मेरी स्टाइल में. काय भोंगा बिंग उडवली की नाही तुम्ही? जाम उडवले ना. हा काय मस्ती बिस्ती केली का नाही जत्रेमध्ये? केली का? आणि हे बघा आमचे 2 पंटर लोक बघा कसं भोंगा वाजवतात. तर मित्रांनो हीच आपली खरी जत्रेची मजा आहे. तर खूप मजा येते असे भोंगे बिंग वाजवायला. तुटलेली दिली तुला? नाही याच्यामध्ये काय आवाज नाही. याचा आवाज काढू नका एकदा जरा. अरे भावा तारा केली पोरांनी. मित्रांनी तर बघा लोक डायरेक्ट कानामध्ये बोट टाकायला लागली. परत
तर मित्रांनो इथं बघा आपल्याला असे मोठे मोठे आपल्याला शॉप बघायला भेटतात बघा. त्याच्यामुळे सगळं आपल्या इथं वस्तू इथं बघायला भेटतात. ते बारीक पोहण्यासाठी खेळणी वगैरे सगळं इथं अवेलेबल आहे. तर अशा गोष्टी इथं भेटतात आपल्याला बघा. इथं बेल्ट गॉगल वगैरे सगळं इथं आपल्याला अवेलेबल इथं बघा. इथं गॉगल्स वगैरे आपल्या इथं बघायला भेटतात. मित्रांनो आम्ही आता भोंगावाला करायचं पब्लिकचा रिॲक्शन फक्त बघा. आता तुम्ही फक्त रिॲक्शन बघा आणि मजा करा. भोंग्याचा आवाज कसा आहे? भोंग्याचा आवाज कसा आहे? चोकोबार चोकोबार चला 550 चला 550 लावणार घेणार. कर असं वाट लावली पोरांनी. चला 5 झाला 3 लावणार घेणार लावणार घेणार 5 झाला 3. तर मित्रांनो इथं बघा पालखी निघायच्या आधी आपल्याला हे सगळे इथं दृश्य इथं बघायला भेटतं आहे. तर ही आपली पालखी आहे. तर ही पालखी आता आपली अशी पूर्ण मिरवणूक होणार आहे. तर इथं बघा कसं चांगलं दृश्य इथं आपल्याला बघायला भेटतं आहे. तर मित्रांनो इथं बघा आपल्याला इथं ठिकाणमध्ये इथं फुगा पण बघायला भेटतं आपल्याला. तर ही आपल्याला इथं जरा वेगळी पद्धत इथं बघायला भेटते आपल्याला. फुगा सहकारी लोक आपल्या इथं म्हणजे सगळे आपलं जनरेटर वगैरे या लाईटसाठी तर सगळे यूज केलेले आहेत. हां लाईट व्यवस्था आमची असते. हो लाईन व्यवस्था ना तेच बोलू याच्यामध्ये. खूप चांगलं काम करत तुम्ही म्हणजे रोशनी देण्याचं काम तुम्ही करता. खूप सुंदर दादा हे आपले आणि ते पण आपले बाकीचे माणसं. अच्छा हो हो ते घेतला. हे बघा मित्रांनो हे सगळे आपले इथं मित्रमंडळ आपले सगळे लाईटचं काम चांगलं करतात आणि तिथं आपली मस्तपैकी पालखी तिथं आहे आणि हे सगळे आपले भजन मंडळी सगळी इकडं मस्तपैकी आपलं इथं पारंपरिक इथं सगळं आपला कार्यक्रम चाललेला आहे बघू शकता. पुढच्या वर्षी पुन्हा या गावात बघा जल्लोष कधी असते.